पण आमच्याकडे हल्ली काय, संकटाला सामोरं जाऊच पोराला द्यायचं नाही ही अडचण. बघा ते आमच्या घरात एखादं लहान मुलं असतं, रांगत असतं, आई स्वयंपाक करत असते आणि आईचं लक्ष नाही ते बघतं आणि अंधाराच्या दिशेनं ते हळूहळू हळू रांगायला सुरुवात करतं. धाडस त्याच्यात नैसर्गिक आहेच, कुतूहल त्याच्यात आहेच. बारकं पोर रांगत रांगत येतं सरळ जाळाला धरतं, त्याला भीतीच वाटत नाही कशाची. मोठा माणूस लांबच बसतो जाळापासून, भीत. लहान मुलांना भीतीच नसते, त्याच्यात जिज्ञासा कुतूहल आणि धाडस असतच. ते रांगणारा पोर अंधारा खोलीच्या दिशेनं सरकायला सुरुवात करतं. आई बघते आणि आई त्याला सांगते, ए नाही जायचं. अंधारात भाऊ असतो, नाही जायचं. ते परत बघतं, आई परत स्वयंपाकाला लागते, पण आईचं लक्ष नाही ते बघतं आणि परत अंधाराच्या दिशेनं सरकायला लागतं. त्याच्यात धाडस आहे, कुतूहल आहे, त्याला माहिती आहे उजेडात काय आहे कळतंय, अंधारात काय आहे हे त्याला बघायचं आहे. ते परत अंधाराकडे जातं. आई परत बघते, संतापते, सांगितलं ना नाही जायचं, अंधारात भाऊ असतो, नाही जायचं. ते परत बघतं, परत आई स्वयंपाकाला लागते. आईचं दुर्लक्ष नाही ते पोर बघतं आणि परत अंधाराच्या दिशेनं सरकते. आईचं लक्ष जातं, मग ती संतापते, उठते, त्या पोरला उचलते आणि सरळ लांब नेऊन ठेवते. त्याला सांगते, सांगितलं ना नाही जायचं, अंधारात भाऊ असतो. त्या पोराच्या अर्ध जागृत मनावर कायमचा संस्कार होतो, अंधारात भाऊ असतो. पट्ट्या पुढं 2 पोरांचा बाप झाला तरी अंधारात जात नाही. दोष त्याचा आहे का? बरं आता तुम्ही एवढ्या संख्येनं बसलाय, कधी कुणी भाऊ बघितलाय का? मग नसलेला भाऊ आमच्या पोरांच्या डोक्यात का घालता? आमच्या पोरांमध्ये सामर्थ्य आहे, आमच्या पोरांमध्ये क्षमता आहे, आमच्या पोरांमध्ये कौशल्य आहे. फक्त नको ते भाऊ आम्हीच उभा करतो आणि आमची पोरं अपयशाच्या मार्गावर नेतो. हे सगळ्यात महत्वाचं. त्याला सांगा तुला जमणारच आहे, सगळं सामर्थ्य सगळी क्षमता तुझ्यात आहे. पुढे चालायला प्रेरित करा. शहाजीराजांनी शिवाजी महाराजांना प्रेरित केलं तस. सगळ्यात गरजेची गोष्ट आहे.